श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, जुलै महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी एक नवी संधी आणि आत्मपरीक्षणाचा काळ घेऊन येत आहे. भगवान शनिदेव जे कर्माचे न्यायाधीश मानले जातात, ते या काळात तुमच्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ देण्यास सज्ज झाले आहेत. हा काळ तुमच्या आयुष्यातील जुन्या चुकांमधून शिकून एक नवी आणि प्रगल्भ सुरुवात करण्याचा आहे. जर तुम्ही तुमच्या कामाचा सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवला तर शनिदेवाची कृपा तुमच्यावर बसेल. आता वेळ आली आहे ती स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवून नशिबाच्या या नवीन प्रवासाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची. या आठवड्यात तुमची वाणी आणि तुमचा संयम हे तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येऊ शकतात, परंतु तुमच्या शांत स्वभावाने आणि समजूतदारपणाने तुम्ही कोणतीही समस्या सहजरित्या हाताळू शकता. जेव्हा आपण शांत राहतो तेव्हा आपल्या बुद्धीला योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते. त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी प्रक्रिया न देता विचारपूर्वक पाऊल उचलणे तुमच्या हिताचे ठरेल. तुमचा हा संयम केवळ तुम्हाला वादापासून वाचवणार नाही, तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्येही तुमच्याबद्दल आदर निर्माण करेल. भूतकाळातील काही गोष्टींनी तुम्हाला मागे खेचले असेल तर त्या आता मागे सावरण्याची हीच उत्तम वेळ आहे. जर काही चुका झाली असतील तर त्या सुधारून पुढे जाण्याने माणूस कधीही लहान होत नाही, उलट तो अधिक प्रगल्भ होतो. या 7 दिवसात तुम्ही जर स्वतःमध्ये थोडा बदल केला, नम्रता स्वीकारली आणि वादापेक्षा संवादाला महत्त्व दिले तर तुमचे आयुष्य अधिक सुखी आणि समृद्ध होईल. हे छोटेसे बदल तुमच्यासाठी यशाचे नवीन दरवाजे उघडतील आणि तुमच्या भविष्याला एक नवी दिशा देतील. आयुष्याच्या प्रवासात आपली प्रगती पाहून काही लोक आनंदी होतात, तर काही जण मनातल्या मनात हेवा करू लागतात. तर कुंभ राशीच्या जातकांनो, जुलैच्या या पहिल्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात थोडी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. घरातील वातावरण किंवा जवळच्या मित्राच्या गराड्यात अशा काही व्यक्ती असू शकतात ज्याच्या हेतूबाबत तुम्हाला शंका येऊ शकते. या व्यक्ती कदाचित वरवर खूप प्रेमळ आणि हितचिंतक असल्यासारखे वागत असतील, पण त्यांच्या कृतीतून तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. हे तुमचे शत्रू नसून केवळ तुमची प्रगती पाहू न शकणारे घटक आहेत. हे लक्षात घेऊन स्वतःची गोपनीयता जपायला शिका. या आठवड्यात घरातील संवाद अधिक स्पष्ट आणि मोकळा ठेवा. कधीही आपल्या घरातील एखादी छोटीशी गोष्ट चुकीच्या पद्धतीने बाहेर सांगितली गेल्यामुळे मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय किंवा आर्थिक नियोजनाच्या गोष्टी बाहेरच्या कोणाशीही शेअर करणे टाळा. तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप नसावा याची दक्षता घेणे हीच तुमच्या सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे. जर कोणाच्या बोलण्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदारावर किंवा कुटुंबातील सदस्यावर शंका येत असेल तर कोणाचेही ऐकून त्वरित प्रक्रिया न देता समोरच्या व्यक्तीशी थेट आणि प्रेमाने संवाद साधणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवण्याची घाई करू नका. या काळात तुम्ही सहज अंतर्ज्ञान तीव्र असेल, त्यामुळे कोणाच्या बोलण्यातील खोटेपणा तुम्हाला नक्कीच उमजेल. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल मनात अस्वस्थता वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या जवळच्या माणसाची सुरक्षितता आणि विश्वासाचे नाते टिकवण्यासाठी थोडी सावधगिरी बाळगणे ही भीती नाही, तर ती एक प्रकारची सावध सुरक्षा आहे. संयम, पारदर्शकता आणि विश्वासाचे नाते घट्ट ठेवेल तर कितीही षड्यंत्र रचली गेली तरी पण तुमची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. आर्थिक प्रगती ही कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात अत्यंत सकारात्मक वाटचाल करणारी ठरेल. अनेक दिवसापासून रखडलेली आर्थिक व्यवहार, देणी किंवा व्यवसायातील प्रलंबित कामे आता मार्गी लागण्याची उत्तम लक्षणे दिसत आहेत. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा आठवडा एक मोठी संधी घेऊन आला आहे. मात्र ही संधी केवळ आयती मिळणार नाही, तर तुमच्या कुशल नियोजनावर अवलंबून असेल. या काळात पैशाची आवक वाढणार असली तरी त्याचा
विनियोग करताना घाई करण्याऐवजी दूरदृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी कोणाकडूनही पैसे येणे बाकी असेल तर त्यासाठी संवादाचा वापर करा. या आठवड्यात तुमची वाणी ही तुमच्या आर्थिक यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी गोड आणि धोरणीपणाने बोलता तेव्हा कठीण वाटणारी कामेही सुलभ होतात. जर जुन्या देणीदाराशी वाद घालण्याऐवजी तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन बोललात तर तुमचे अडकलेले पैसे मिळण्याचे प्रमाण वाढेल. लक्षात ठेवा, रागाच्या भरात घेतलेला कोणताही आर्थिक निर्णय तुमच्या लाभापेक्षा हानीच जास्त घडून आणू शकतो. त्यामुळे शांत चित्तेने व्यवहार करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत या आठवड्यात पूर्णपणे पारदर्शकता ठेवा. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करताना ती नीट वाचून घ्या आणि मौखिक आश्वासनावर अवलंबून न राहता लिखित स्वरूपावर व्यवहार करण्याचे धोरण ठेवा. जर तुम्ही या काळात शिस्तबद्ध आर्थिक नियोजन केले तर भविष्यातील मोठी आर्थिक संकटे सहज टाळता येतील. तुमची ही आर्थिक सतर्कता केवळ तुम्हाला श्रीमंत करणार नाही तर समाजात तुमची एक विश्वासार्ह प्रतिमा तयार करेल. थोडक्यात सांगायचे तर पैसा कमवणे महत्त्वाचे आहेच, पण तो योग्य पद्धतीने टिकवून ठेवणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे हेच या आठवड्याचे खरे आर्थिक गुपित आहे. कोणत्याही कुटुंबाचा खरा पाया हा त्यांच्या मुलांच्या सुरक्षित आणि योग्य जडणघडीवर अवलंबून असतो. जुलै महिन्याचा या पहिल्या आठवड्यात कुंभ राशीच्या पालकांनी आपल्या मुलाच्या दैनंदिन हालचालीवर थोडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. मुले जसजशी मोठी होतात तसतशी त्यांची मित्रमंडळी आणि बाहेरचे जग त्यांच्यावर प्रभाव टाकू शकतात. कधीकधी त्यांच्या निरागसपणाचा फायदा घेऊन काही चुकीची संगत त्यांना अशा वळणावर नेऊ शकते तिथून परत फिरणे कठीण होऊन बसते. म्हणूनच मुलाची केवळ चौकशी करण्यापुरते न राहता त्यांचे मित्र बनून त्यांच्याशी संवाद वाढवणे ही या काळाची सर्वात मोठी गरज आहे. या 7 दिवसांमध्ये तुमची मुले कोणासोबत वेळ घालवतात, त्यांचे डिजिटल जगातील वावर कसा आहे आणि त्यांच्या मित्रपरिवारात कोण नवीन व्यक्ती जोडली गेली आहे याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवा. मुले अनेकदा बाहेरून येताना काही ताण किंवा भीती घेऊन येतात, पण संकोचामुळे सांगू शकत नाही. अशा वेळी राग करण्याऐवजी त्यांच्यावर विश्वास टाका आणि त्यांना मनमोकळेपणाने बोलण्याची संधी द्या. तुमची ही लहानशी नजरचुकी किंवा दुर्लक्ष त्यांच्यासाठी एखाद्या मोठ्या समस्येचे मूळ बनू शकते, जे शेवटी संपूर्ण कुटुंबाच्या मनशांतीवर परिणाम करेल. हा काळ त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून सांगण्याचा आहे. जर तुम्हाला त्यांच्या वर्तनात अचानक काही बदल जाणवला तर तो हलक्यात घेऊ नका. समजदारपणाने त्यांच्यासोबत वेळ घालवा. तुमची काळजी आणि तुमची नजर त्यांना गुदमरणारी न वाटता त्यांना सुरक्षित वाटणारी हवी यावर भर द्या. मुलेही ओल्या मातीसारखे असतात. त्यांना योग्य संगतीचा संस्कार आकार दिला तर भविष्यात तीच मुले तुमच्या अभिमानाचे कारण बनतील. या आठवड्यात दाखवलेली ही पालकाची सतर्कता तुमच्या कुटुंबाला मोठ्या संकटातून वाचवणारी ठरेल. तर मित्रांनो, आयुष्यात कितीही मोठी संकटे आली किंवा कितीही कठीण काळ असला तरी भक्ती आणि श्रद्धा यातून मिळणारी शक्ती माणसाला कुठूनही बाहेर काढू शकते. तर जुलैच्या या पहिल्या आठवड्यात जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व मार्ग बंद होत आहेत तेव्हा लक्षात ठेवा की देवो की देव महादेव सदैव तुमच्या पाठीशी आहेत. महादेवाच्या स्मरणाने मनातील सर्व भीती, नैराश्य आणि संकटाची तीव्रता कमी होते. हा काळ केवळ चिंतेचा नसून तो तुमच्या आतल्या शक्तीला जागृत करण्याचा आहे. श्रद्धा ठेवा, कारण जे संकट तुम्हाला आज मोठे वाटत आहे ते भोलेनाथाच्या कृपेने उद्या केवळ एक धडा बनून राहतील. या आठवड्यात कोणतीही शुभ मुहूर्त पाहून किंवा सोमवारच्या दिवशी नजीकच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अतिशय श्रद्धेने आणि शांत चित्तेने जलाभिषेक करा. जल अर्पण करताना मनात कोणताही अहंकार न ठेवता आपल्या सर्व अडचणी, आपली भीती आणि भविष्यातील चिंता थेट भोलेनाथाच्या चरणी अर्पण करा. महादेवाचे साधे
ओम नमः शिवाय हे नामस्मरण तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यास समर्थ आहे. हा उपाय म्हणजे केवळ एक विधी नाही, तर तो तुमच्या आणि सृष्टीच्या पालनहारणाशी जुळणारा एक भावनिक धागा आहे, जो तुम्हाला कोणत्याही संकटातून सुखरूप बाहेर काढेल. शेवटी कुंभ राशीच्या जातकांनो, हे कायम लक्षात ठेवा की तुमचा आत्मविश्वास, तुमची सकारात्मक वृत्ती हेच तुमचे सर्वात मोठे देवत्व आहे. या आठवड्यात तुम्ही दाखवलेला संयम, मुलाची काळजी आणि व्यवहारातील पारदर्शकता हीच महादेवाच्या आशीर्वादाची खरी रूपे आहेत. तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाची, समृद्धीची आणि आनंदाची नवी पहाट नक्कीच उजळणार आहे. मनात कोणतीही शंका न ठेवा पूर्ण श्रद्धेने या दिवसाकडे पाऊल टाका. तुमची ही श्रद्धाच तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी आणि यशासाठी ढाल बनून उभी राहील. हर हर महादेवाच्या गजरात तुमच्या सर्व समस्या विसरून एक नवी आणि जिद्दीची सुरुवात करा. तर कुंभ राशीच्या माझ्या प्रिय बांधवांनो, जुलैचा हा पहिला आठवडा तुमच्यासाठी केवळ एक काळ नसून तुमच्या आयुष्यातील बदलाची एक संधी आहे. मी सांगितलेल्या गोष्टीवर विचार करा, आपल्या वाणीवर आणि मुलाच्या संगतीवर लक्ष ठेवा, महादेवावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि आपली सकारात्मक ऊर्जा कायम ठेवा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रोत्साहन देतो. आणि हो, नशिबाची प्रत्येक मोठी अपडेट आणि येणाऱ्या संकटापासून आधीच सावध राहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये अत्यंत पवित्र अंतःकरणाने हर हर महादेव किंवा जय शनिदेव नक्की लिहा, जेणेकरून शनिदेवाची ही सकारात्मक शक्ती सदैव तुमच्या पाठीशी राहील. भेटूया अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी आणि आपल्या कुटुंबाची काळजी नक्की घ्या.